या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका भेटीने या चर्चेला आणखी उधाण आले आहे। MIMचे प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह अंदाज समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली। विशेष म्हणजे महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे यांनी या भेटीत मध्यस्थी करत MIMच्या नगरसेवकांची आमदार खोतकर यांच्याशी ओळख करून दिली। अंदाज समितीचा 3 दिवसांचा सोलापूर दौरा नुकताच पार पडला। या दौऱ्यात समितीने विविध विभागांच्या बैठका घेत काही ठिकाणी पाहणी केली। दौरा संपल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर खासदार ज्योती वाघमारे यांनी समितीतील आमदारांचा सोलापुरी पद्धतीने सत्कार केला। यावेळी गटनेते अमोल शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते। याचवेळी अझहर हुंडेकरी हे आपल्या सहकाऱ्यांसह आमदार अर्जुन खोतकर यांच्या भेटीसाठी आले। अमोल शिंदे यांनी पुढाकार घेत हुंडेकरी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची खोतकर यांच्याशी भेट घडवून आणली। हुंडेकरी यांनी प्रभागातील विविध विकास कामांच्या प्रश्नांबाबत खोतकर यांना निवेदन देत सविस्तर चर्चा केली। प्रभाग क्रमांक 20 मधील रस्त्यांची दुरवस्था, अमृत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा दर्जा, होटगी रोडच्या सुरू असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी, तसेच कुमठा नाका ते सिद्धेश्वर साखर कारखाना या मंजूर रस्त्याचे रखडलेले काम अशा विविध प्रश्नांकडे हुंडेकरी यांनी लक्ष वेधले। या प्रश्नांवर अंदाज समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली। मात्र या भेटीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात विकास कामांच्या निमित्ताने झालेली भेट की नव्या राजकीय समीकरणांची नांदी असा सवाल उपस्थित झाला आहे। MIMचे नगरसेवक थेट शिवसेनेच्या आमदारांच्या भेटीला आणि त्यातही शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे यांची मध्यस्थी यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे। MIMचे नगरसेवक येत्या काळात शिवसेनेच्या वाटेवर जाणार का? MIM आणि शिंदे सेनेमध्ये राजकीय जवळीक वाढतीये का? अशा उलटसुलट चर्चा सध्या सोलापूर शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। मात्र या भेटीमागे केवळ प्रभागातील विकास कामांचे प्रश्न होते की भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचपणी ही येणारा काळच स्पष्ट करणार आहे। जुलूस कमेटी की जानिब से आज यहाँ शाहजहू दरगाह और सिद्धेश्वर मंदिर के पास और गरीब और गरजू लोगों के लिए खाना तकसीम किया गया। हर साल जो है यहाँ के गरीबों के लिए कमेटी की जानिब से गरीबों को खाना दिया जाता है। और आज इस बार तो दूसरा श्रावण सोमवार भी यहाँ पे बहुत सारी गर्दी है। और 26 तारीख को जो है हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्मदिन के मौके पर बीजापुर देश से 8:30 बजे एक बहुत ही शानदार जुलूस की शुरुआत होगी और जिसकी शुरुआत हमारे महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री और हमारे देश के माजी गृह मंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहब, हमारे यहाँ के खासदार माननीय परिचय शिंदे, हमारे शहर के पुलिस आयुक्त M राजकुमार साहब और हमारे शहर के शहर काजी, इनके दस्त मुबारक से जो है वहाँ से जुलूस निकलने वाला है। जुलूस कमेटी की जाने से उसके बाद और भी जो है मेडिकल कैंप है कल, उसके साथ साथ अनाथालय में जो है बच्चों को फ्रूट वाटर का कार्यक्रम है और बच्चों का तकरीरी मुकाबला भी रखा गया है। ऐसे दीगर शास्त्री नगर में क्विज मुकाबला है बच्चों का। और अलग अलग जगह पे जो है हमारे आसार मैदान में जो है वो वहाँ पे खाने का इंतज़ाम किया गया है, शास्त्री नगर में खाने का इंतज़ाम किया गया है। ऐसे दीगर मुख्तलिफ कार्यक्रम जो है शहर में जुलूस कमेटी की तरफ से लिए जा रहे हैं। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।